हॅलो फ्रेंड्स, पृथा फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. या ब्लाउजचा बॅक लुक इतका सुंदर आहे की नजर हटणारच नाही. आपल्या 30 ते आरी वर्क कोर्सचा आजचा 29वा खास भाग आहे. आणि आज आपण पाहणार आहोत या रेडी आरी वर्क ब्लाउजचा सुंदर बॅक पार्ट आणि त्यावर केलेलं आकर्षक आरी वर्क. हा डिझाइन तुम्हाला कसा वाटला ते नक्की शेवटी मला सांगा. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. तर पाठीमागच्या क्लासमध्ये आपण चेन स्टिच कशी टाकायची ते बघितलेलं होतं. त्यानंतर आपण जे बीडवर्क आहे ते पाहिलं आणि ट्रेसिंग पाहिलेलं होतं. तर तुम्ही ट्रेसिंगची जी डिझाइन आहे ती आता तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरच मी आता बीडवर्क जी आहे ती सुरुवात केलेली आहे. तर लक्षात घ्या, इथे आपल्याला आता बीडवर्क करत असताना काय काळजी घ्यायची आहे, की जिथे स्ट्रेट लाईन असेल तिथे तुम्ही फार फार तर 2 बीड्स टाकू शकता. पण शक्यतो आपल्याला एक-एकच बीडने जे वर्क आहे ते करायचं आहे. आणि जिथे कर्व्ह लाईन आहे तिथे तुम्हाला मात्र एकच बीड जो आहे तो टाकायचा आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही आरी वर्क करत असताना म्हणजे ब्लाउजवर ज्यावेळेस तुम्ही फायनल आरी वर्क करत असता त्यावेळेस मात्र इथे घाई करायची नाहीये आपल्याला. तुम्ही म्हणाल की मी इथे 2-2, 3-3 बीड्स टाकले तर माझं पटकन काम होऊन जाईल. इथे आपल्याला आरी वर्क करत असताना वेळ खूप जातो हे लक्षात ठेवूनच कामाला सुरुवात करायची आहे. आणि बीड वर्क करत असताना किंवा कोणतंही वर्क करत असताना आरी वर्कचं तुम्हाला स्पेसिफिकली बीड्स वर्कला एक-एकच बीड टाकायचा आहे. मग तो छोटा असो किंवा मोठा असो. आता तुम्ही 2-2 बीड्स कुठे टाकू शकता? फार फार तर 3. तर तुम्ही जिथे स्ट्रेट लाईन असेल तुम्ही तिथे 2 बीड्स टाकू शकता. मी 3 बीड टाकण्याचा अजिबात सल्ला देणार नाही. पण तुम्ही जर 2 बीट टाकले तर टाका सुद्धा तुम्हाला थोडासा टाईट घ्यायचा आहे. लूज सोडलं तर ते पुन्हा सैल होणार आणि ते हलत बसणार. तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे बीडवर्क करत असताना. आता तुम्ही बघू शकता ही जी वेल आहे तिथे मी बीडवर्क करत आहे. तर तिथे बरेचसे कर्व्हज जे आहे ते दिसत आहेत. जर मी तिथे 3-3 बीट्स टाकले, 4-4 बीट्स टाकले तर ते अजिबात व्यवस्थित येणार नाही. फिनिशिंग आपली दिसणार नाही. तर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपल्याला आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं जे वर्क आहे ते कंप्लीट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आता मी तुम्हाला इथे एक पार्ट जो आहे, तो इथे मी सगळा कंप्लीट करून दाखवणार आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो मी करणार आहे. कारण संपूर्ण भाग जर दाखवायला गेलं, तर खूप वेळ जाईल. कारण मला ह्यालाच खूप वेळ गेलेला आहे. तर त्यासाठी तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे मला आणि तुम्ही बघू शकता आता मी एंडपर्यंत जी वेल आहे ती कंप्लीट करत आलेली आहे. आता स्टेप बाय स्टेप मी एक-एक पार्ट इथे कंप्लीट करत घेणार आहे. लक्षात घ्या, फक्त आरीवर्क शिकणं नाही, तर आज आपण आपल्या मेहनतीचा सुंदर रिझल्ट पाहणार आहोत. तुम्ही जर व्यवस्थित आरी वर्क केलं, तर साध्या ब्लाउजला सुद्धा इतका सुंदर आणि रॉयल लुक कसा मिळतो, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि शेवटी हा ब्लाउज घातल्यावर किती सुंदर दिसतो, ते देखील तुम्हाला नक्की पाहायचं आहे. आणि आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. हा आपला 29वा दिवस आहे. तर आपण इथे बॅक पार्ट घेतलेला आहे. त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. अगदी मी तुम्हाला ब्लाउज शिवून घातल्यानंतर कसा दिसेल ते सुद्धा दाखवणार आहे. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आता इथे मी प्रत्येक पार्ट जो आहे तो स्टेप बाय स्टेप घेत आहे. मी मोस्टली याच्यामध्ये जे बीड वर्क आहे ते घेतलेलं आहे. तर आता बघा तुम्ही जी वेल आहे त्याचे बाकीचे पार्ट सुद्धा इथे मी बीड वर्कने आता कंप्लीट करून घेत आहे. या डिझाइनमध्ये मुख्यतः मी जरदोसी, बीड, स्टोन आणि स्टोन चेन यांचा सुंदर कॉम्बिनेशन केला आहे. या सगळ्याचा योग्य बॅलन्स ठेवून डिझाइनला रिच आणि ब्रायडल लुक देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही बघाल पुढे मी यामध्ये जास्तीत जास्त बीड वर्कचाच वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता जर तुम्ही करायला गेलात तर फक्त बीड वर्कने सुद्धा आपलं जे आरी वर्क आहे ते किती सुंदर पद्धतीने तयार होतं हे तुम्हाला आता दिसेल. आपण या व्हिडिओपर्यंत अगदी स्टेप बाय स्टेप आलेलो आहोत. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते आधी बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता हे जे पार्ट आहे ते आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे. आता यानंतर आपण आता जरी थ्रेडने जरी वर्क करणार आहोत. तर बघा जी बाकीची डिझाइन आहे त्याला संपूर्ण मी जरीची आउटलाईन देणार आहे. लक्षात घ्या, हा आपला आरी वर्कचा 29वा दिवस आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर पाठीमागचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. तर सुरुवात मी वरच्या लीफ पासून केलेली आहे. तर जरी वर्क करत असताना आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. आपण पाठीमागच्या क्लासेसमध्ये याचे डिटेल्स बघितलेलेच आहेत. तर अगदी सावकाशपणे आपल्याला व्यवस्थित जरी वर्क जे आहे ते करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की जसं तुम्ही ट्रेसिंग केलेली आहे डिझाइन, तर त्या ट्रेसिंगवरच तुम्हाला जी जरी वर्क आहे ती करायची आहे. म्हणजे डिझाइनचा जो शेप आहे तो आपल्याला इथे चुकवू द्यायचा नाही. प्रत्येक भाग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एंड नॉट मात्र नक्की द्यायची इथे आहे. या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर 30 दिवसांमध्ये तुम्ही बेसिक डिटेल्स शिकल्यानंतर या पद्धतीचं आरी वर्क करू शकता. हे जेव्हा तुम्ही स्वतः करायला जाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. तर अगदी स्टेप बाय स्टेप आपण जात आहोत. मी प्रत्येक पॉइंट जो आहे तो तुम्हाला इथे समजून सांगत आहे.
तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला मात्र विसरू नका. कमेंटमध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर अशा पद्धतीने आता इथे मी जे जरी वर्क आहे त्या डिझाईनला मी इथे आउटलाईन करून घेत आहे. आता ज्यावेळेस तुम्ही आरी वर्क करता ब्लाउजवर तर त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर ते आता आपण इथे पाहणार आहोत. तर आरी वर्क करत असताना जे बीड वर्क आहे किंवा स्टोन वर्क आहे त्यांचं जे स्पेसिंग आहे ते समान ठेवायचं आहे आणि जे जरदोसी वर्क आहे ते सुद्धा आपल्याला अनइव्हन ठेवायचं नाहीये. म्हणजे एका भागात मटेरियल जास्त आणि दुसऱ्या भागात कमी होणं या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे ज्या भागाला इथे जरी वर्क करायचं होतं ते मी करून घेतलेलं आहे. आता पुन्हा जे लीफ आहे तिथे आता आपल्याला बीड वर्क करायचं आहे. याचा देखील आपला व्हिडिओ पाठीमागच्या क्लासेसमध्ये झालेला होता. तर आता इथे मी शुगर बीड्सच घेतलेले आहेत. तर जे लीफ आहेत ते आता शुगर बीड्सने मी आता भरणार आहे. तर इथे तुम्ही बीड वर्कच्या ऐवजी तुम्ही कटदाना सुद्धा घेऊ शकता किंवा जरदोसी वर्क सुद्धा करू शकता. डिपेंड करतं तुम्हाला डिझाईन कशी हवी आहे. मी मोस्टली या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जास्तीत जास्त जे बीड वर्क आहे ते घेतलेलं आहे. तर त्यानुसारच मी जी डिझाईन आहे ती ठरवून आणि इथे मी तयार करत आहे. आता लक्षात घ्या या डिझाईनमध्ये मी जरदोसी, बीड्स, स्टोन्स आणि स्टोन चेन यांचा भरपूर वापर केला आहे. पण मटेरियल जास्त वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की डिझाईन ओव्हर क्राऊडेड दिसता कामा नाही. म्हणजे प्रत्येक बीड आणि स्टोनची जी स्पेसिंग आहे ती योग्य ठेवली तरच आरी वर्कची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर दिसते. स्टोन चेन लावताना ती वाकडी होणार नाही किंवा कुठेही गॅप राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच वर्क पूर्ण झाल्यावर धागा जो व्यवस्थित आहे तो लॉक करायचा आहे आणि कारण काय होतं की रेडी ब्लाऊजमध्ये फिनिशिंग हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तर अशा पद्धतीने आता इथे मी जर बीड वर्क करत आहे तर तुम्ही मात्र इथे कटदाना किंवा जरदोसी वर्क किंवा थ्रेड वर्क असेल तर ते तुम्ही इथे करू शकता. डिपेंड करतं तुम्ही डिझाईन कशी घेतलेली आहे किंवा तुम्हाला जर कस्टमरने ती कस्टमाइज करून तुम्ही जर घेतली असेल कस्टमरकडून तर त्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे. आता बघा इथे ओव्हल शेपचे जे स्टोन आहे तो इथे मी म्हणजे जे कुंदन आहे ते इथे मी लावून घेत आहे. तर B7000 हा ग्लू इथे मी घेतलेला आहे चिकटवण्यासाठी. तर तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे डिझाईन करायची आहे आणि ते भरायचं आहे. आता बघा जे बाकीचे सर्कल शेप तुम्हाला दिसत आहेत तिथे मी आता जरीच्या धाग्याची इथे आता फ्रेंच नॉट मी टाकून घेत आहे. इथे तुम्ही बीड वर्क सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर थ्रेड वर्क करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे करू शकता. तर फ्रेंच नॉट टाकत असताना व्यवस्थित टाकायचं आहे कारण जरदोसी थ्रेड हा थोडासा कडक असतो. तर त्यामुळे टाका जो आहे तो कधी-कधी लूज होतो. जर अगदीच एखादा टाका जर लूज निघाला तर जो भाग वर निघालेला आहे त्याला पुन्हा सुईमध्ये अडकवून गोल फिरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा टाका टाकून घ्यायचा आहे म्हणजे ते पुन्हा खाली बसतं. तर अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला जे टाके आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि बघा एकसारखा टाका आला पाहिजे. एक मोठा छोटा असा टाकू नका. तुम्ही जर 1 ते 2 वेळा फिरवाल, जेवढ्या वेळा फिरवाल तेवढ्या वेळाच तुम्हाला फिरवायचं आहे. तर व्यवस्थित टाका टाकायचा आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला जे वर्क आहे ते इथे कंप्लीट करायचं आहे. तर इथे तुम्ही जर मल्टी कलरमध्ये जरी केलं डिझाईन तर तेव्हा सुद्धा जी डिझाईन आहे, जे वर्क आहे ते खूप सुंदर दिसतं. तर आता इथे बघा मी जे वेल आहे त्याच्या साइडला इथे मी एक बीड आणि जरदोसी वर्क करत आहे. तर जरदोसीचे मी काही ज्या स्टिक आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत एका साइजमध्ये आणि त्या संपूर्ण पार्टला जिथे वेल दिसते तुम्हाला लीफ तिथे मी लावून घेतलेल्या आहेत. आता याच्यानंतर आता इथे मी जरदोसी वर्क करणार आहे, जो मोठा लीफ आहे तिथे. तर बघा इथे तुम्हाला एक पार्ट जो आहे ब्लाउजचा तो मी इथे दाखवत आहे. लक्षात घ्या तुमची जी डिझाईन आहे ब्लाउजची बॅक साइडची ती वेगळी असू शकते. तर त्यानुसार तुम्ही इथे जे वर्क आहे ते करायचं आहे. फक्त तुम्हाला डिझाईन ठरवायची आहे, ट्रेसिंग करायचं आहे प्रॉपर. डिझाईनचं वर्क जे आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्हाला एकदा का तुम्ही सुरुवात केली की तुमच्या आपोआप लक्षात येतं आणि एकदा की सवय आणि अंगवळणी पडलं की गोष्टी अगदी सहज होऊन जातात. कोणतंही वर्क तुम्ही अगदी सहजपणे करू शकता. तर अशा पद्धतीने आता इथे मी जरदोसी वर्क करत आहे. एका बाजूला मी जे जरदोसी स्टिक्स आहेत ते मी एकसमान कट करून घेतलेले आहेत. जिथे जास्त छोटा भाग आहे म्हणजे बघा नॅरो साइज शेप जिथे येतो तिथे मी थोडे छोटे जे जरदोसी स्टिक आहे ते कट करून घेतलेले आहेत. एका साइडला केल्यानंतर दुसऱ्या पार्टला सुद्धा करत आहे. तर जरदोसीने लीफ वर्क कसं करायचं हे पाठीमागच्या क्लासेसमध्ये आपण शिकलेलोच आहोत. शिवाय मी एक वेगळा याच्यावर फक्त व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवर. जर तुम्ही बघितला नसेल तर तो बघू शकता म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. आता मधला जो पार्ट आहे तो फिल करण्यासाठी जरदोसी इथे मी सुई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी जास्त थोडं लांब जरदोसीचे स्टिक घेऊन आणि बघा या पद्धतीने मी
त्याला आतमध्ये तिथे इन्सर्ट केलेलं आहे आणि याला पीळ द्यायचं आहे. या पद्धतीने टाका टाकून घ्यायचा आहे. याचा देखील सेपरेट व्हिडिओ झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर बघा मधला जो भाग आहे, पार्ट आहे जरदोशी लीफच्या शेजारचा, त्यातला थोडासा पार्ट माझा इथे स्किप झालेला आहे. तर तिथे मी बीडवर्क केलेलं आहे स्टोन लावून आणि त्याच्यानंतर आपलं जे स्टोन चेन आहे ती लावलेली आहे आणि पुन्हा आता बीडवर्क मी आता इथे करून घेत आहे. तर शक्यतो संपूर्ण पार्टला इथे मी बीडवर्कच केलेलं आहे, कारण मी त्या पद्धतीनेच माझी डिझाईन जी आहे ती ठरवलेली आहे. शिवाय आपण जे आतापर्यंत शिकलेलो आहोत तो प्रत्येक पार्ट इथे मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जो शेप आहे त्या शेपला इथे मी पुन्हा आपली जी जरीची आउटलाईन आहे ती देत आहे. त्यानंतर तुम्ही इथे बीडवर्क सुद्धा करू शकता. तर इथे मी तुम्हाला बीडवर्क सुद्धा करून दाखवणार आहे. तर आता मधला जो गॅप आहे तिथे आपण बीडवर्क करणार आहोत. इथे तुम्ही कटदाना सुद्धा वापरू शकता, पण इथे मी बीडवर्क करत आहे कारण मी ऑलमोस्ट माझ्या डिझाईनमध्ये बीडवर्क घेतलेला आहे. त्याच्यामुळे मी शक्यतो याच्यामध्ये कटदाण्याचा वापर कुठेच केलेला नाहीये. आणि जे शुगर बीड्स आहेत त्याचा वापर मी जास्तीत जास्त केलेला आहे, कारण डिझाईन जी आहे ती अतिशय बारीक आणि व्यवस्थित उठावदार अशी दिसावी या हेतूनेच मी जे वर्क आहे ते इथे करत आहे. तर स्टेप बाय स्टेप्स बघू शकता. मी ऑलरेडी लाईन्स ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या लाईन्सवरच मी जे बीड्स आहेत, शुगर बीड्स ते टाकून घेत आहेत. तर एक बाजू इथे कंप्लीट झालेली आहे. सेम याच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा मी कंप्लीट करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता दोन्ही पार्ट इथे मी कंप्लीट केलेले आहेत. तर आता इथे बुट्टी वर्क करणार आहे. तर बुट्टी वर्क करत असताना मी तो भाग जास्त दाखवणार नाहीये. तुम्हाला एक बुट्टी कशी करायची ते इथे मी दाखवत आहे. कारण आपण पाठीमागच्या क्लासमध्ये बुट्टी वर्क शिकलेलो आहोत. तुम्ही तुमची जशी डिझाईन असेल त्या पद्धतीने तुम्हाला बुट्टी वर्क करायचं आहे. आता इथे मी एक सर्कल शेपमध्ये कुंदन लावून आणि त्याच्या बाजूने 3 mm चे बीड्स लावत आहे. तर संपूर्ण बॅक पार्टला इथे मी बुट्टी वर्क करून घेतलेला आहे आणि जो बॅक पार्ट आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. लक्षात घ्या, बुट्टी वर्क करत असताना संपूर्ण पार्टला बुट्टी वर्क करायचं नाही. अर्धा इंच बघू शकता तुम्ही वरती शोल्डरला, आर्महोलला आणि कमरेला अर्धा इंच. तसंच तुम्ही शिलाई मार्जिन जेवढं सोडलं आहे ते सुद्धा सोडायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत